माझं नाव ललित सुरेशचंद्र शाह. इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सल्टन्सी आहे. गेले 40 वर्ष काम करतो आहे. 2 वर्षापूर्वी माझी मुलगी आणि जावई मला जॉईन झाले, त्यामुळे जरा जागा नवीन बघण्या दृष्टीने मी हे ऑफिस विकत घेतलं आहे. कॉस्ट कम्पॅरिझनमध्ये बघितलं तर थोडं आहे जास्त, पण इट इज वर्थ स्पेंडिंग असं मला वाटलं. बिल्डरकडनं फक्त 4 वॉल मिळाल्या होत्या. आता माझी रिक्वायरमेंटप्रमाणे मी मुलगी आणि जावेला सांगितलं, चांगला कोणतरी इंटेरियर तुम्ही बघा. नमस्कार, मी मेहुल शाह. प्रगती इन्व्हेस्टमेंट्समध्ये लास्ट 2 to 3 इयर्सपासून काम करतो आहे. फादर अँड लॉचा बिझनेस आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड अदर्स ऑल्सो. माझ्या वाईफने गुगलवरती सर्च केलं थोडंफार 2-4, त्यांच्यापैकी एक G2D डिझाईन इंटेरियर्सचं नाव मिळालं. मीनवाईल आम्ही सायमल्टेनियसली दुसऱ्या साईडला पण बघायचो, पण आम्हाला तिथे क्वालिटी मिळाली नाही. इधर ते चीप असले तरी, पण इथे आम्हाला क्वालिटी पण मिळाली आणि दोघांचं नॉलेज चांगलं असल्यामुळे आम्हाला इथे एक्सपिरियन्स चांगला मिळाला. आता इथे आल्यानंतर काम करताना दिवसचा रात्र कधी होतो कळत नाही आणि एन्व्हायरमेंट असं क्रिएट करून दिले. जागा छोटी असून पण स्पेशियस वाटतं. सगळे विचारतात की एरिया किती असेल, पण मोठं वाटतं आहे. आतापर्यंत 3 ते 4 लोकांनी विचारून घेतलं आहे की इंटेरियर्स कोण आहेत, तर आम्ही त्यांना रिकमेंड पण केलं आहेत. जर कोणाला करायचं असेल इंटेरियर्सचं काम तर G2D डिझाईन इंटेरियर्सकडून जितेंद्र सर जगताप सर आहेत आणि सुवर्णरेखा मॅडम पण आहेत. यांचा अंडर गायडन्स तुम्ही ॲटलिस्ट वन्स तरी ट्राय केलं पाहिजे. विल बी गुड एक्सपिरियन्स. सगळ्यात चांगली गोष्ट या डिझायनरची आम्हाला अशी वाटली की त्यांच्याकडं पूर्वीचा प्रचंड एक्सपिरियन्स असल्यामुळे कलर कॉम्बिनेशन आणि इंटेरियरमध्ये जे मटेरियल वापरलं आहे त्यांनी, कारण मी आउटराईट सगळं पूर्ण दिलं होतं त्यांना, विथ मटेरियल दिलं होतं. डेफिनेटली जे लोक माझ्याकडे येतात, आता करून मला 1.5 वर्ष झालेत ऑफिस करून, जो कोणी येतो कस्टमर त्याला एक पॉझिटिव्ह वाईब मिळतो. जे काही लोक नवीन इंटेरियर करतायत, रिकमेंडेड माझ्याकडनं आहे G2D आणि स्पेसिफिकली जितेंद्र सर, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि मॅडमचं इंटेरियरचं जे अँगल आहे, तो कॉम्बिनेशन इज द बेस्ट आय कॅन सजेस्ट. थँक्यू.